रोजच काय काम आहे तर इथं ना ब्लॉग टाकायचा असतो, मला गच्चीवर यावं लागतं. तर माझ्या अगोदर हा लकीच पळतो. चल सर, रात्रभर भोकत असतोय, आता दिवसभर झोपते. जा 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 की दरवाजा उघडले. सर मला जाऊ दे रे. आता दिवसभर ना निवांत झोपत असतोय उन्हामध्ये. आणि सहज लक्ष गेलं तर जांभळाला ना मोहर लागायला लागलाय आपल्या. आता दाखवायला गेलं तर हे बघा, अशी बारीक 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 ना फुलं राहू लागले. आणि आणखी ना ह्याची पानगळती चालूच आहे. आंब्याचं झाड मरणाचा मोठा आहे, पण आंब्याला काय मोहर आहे ना, पण जांभळाला तर भरपूर अशी मोहर यायला लागलेत आणि नवीन नवीन पानं. काय रे हा, झोप झोप. नमस्ते, मी अश्विनी. साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर दुपारची जेवणं वगैरे सगळे झाली आणि निवांत थोडंसं पडले होते. तर पडल्या पडल्या बघा तुम्ही, कधी जर आपल्याला थोडंसं नाही करमलं, काहीतरी झालं तर जुन्या गोष्टी आठवत असतात. जसं की काही पण असो, वाईट प्रसंग असो किंवा चांगले प्रसंग असो, कुठलेही प्रसंग असो, ते काय माहिती डोक्यामध्ये ॲटोमॅटिकली ते फिरत असतात आणि येत असतात. आणि तसंच ना मला थोडंसं माझ्या पण भूतकाळातल्या काही गोष्टी आठवल्या, वाईट पण आणि चांगल्या गोष्टी पण आठवल्या. आणि तसं जर बघायला गेलं आता तर 2025 हे वर्ष आता सरायला फक्त 2 दिवस बाकी आहेत. कशावरनं हा विचार माझ्या मनात आला ते सांगते. सकाळीच परिविषय काढली होती की जसं की बघा, तिला टेन्शन, बाबा माझा वाढदिवस 4 तारखेला आहे, तिचा वाढदिवस 4 जानेवारीला आहे, माझा वाढदिवस 4 तारखेला रविवारच्या दिवशी येतो. तर तिला टेन्शन काय आलं की रविवारच्या दिवशी शाळेमध्ये वाढदिवस साजरा कसा करायचा आता. कारण की प्रत्येक विद्यार्थ्यांचे ना, तिच्या मित्र मैत्रिणीचे वगैरे ना वाढदिवस शाळा असताना येतात. थोडं प्रकाश पडते म्हणून खिडकी पुढं करते. तर तिला काय असते, नवीन नवीन छान कपडे घालायचे, पर शाळेमध्ये खाऊ वगैरे वाटायचं. त्या दिवशी त्यांना काय, लहान मुलांना का आपल्याला सुद्धा वाटते की आपण जणू एक ना त्या दिवशीच आपल्यासाठी एक खास दिवसच असतो, आपल्यासाठीच असतो असं वाटत असते. तर तिला म्हटलं बाई सोमवार तुझा वाढदिवस कर. तर त्यावरून मला लक्षात आलं की किती लवकर ना हा 2025 वर्ष अगदी असं संपला गेलेला आहे. कारण की आला आला म्हणूस तर गेला सुद्धा. ह्या 2025 मध्ये ना माझ्या बाबतीत खूप सारं असं काही घडलेलं आहे. खूप रडलेली मी ह्या 2025 मध्ये. तुम्ही त्याचा अंदाज सुद्धा लावू शकत नाही. ती गोष्ट जर बोलायला गेलं तरी पण माझ्या डोळ्यात आता लगेच पाणी येते पटकन. का रडले गेलेले ते सांगते. का माहिती, कुणास ठाऊक अचानक डोक्यात असा विचार आला. तुम्हाला माहिती आता सध्या काय विचार असणार आहे माझ्या डोक्यात. एकमेवच विचार आहे, फक्त बाळाचा विचार, सईपरीचा विचार. असाच माझ्या डोक्यात विचार चालू असतो. तर तिसरा चान्स घ्यायचा का नाही, चान्स घ्यायचा का नाही, हा एक टेन्शन. आणि जरी घ्यायचं म्हटलं तर हे माझ्याशी सारखं मग मला ओरडायचे. हे अश्विनी तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, ह्याव त्याव असं जायचं. परत इमोशनल होऊन मी काय गोष्टी ह्यांना इमोशनल करून ह्यांना मी ना खूप इमोशनल करायची. म्हणजे मला तिसरा चान्स सईपरीसाठी घ्यायचंच म्हणजे घ्यायचंच आहे. बरेच ताई लोक मला किती नावं ठेवले, बरेच जण चांगलं पण बोलले. आता ज्यांच्या बाबतीत काही आनंदाच्या घडलेल्या म्हणजे गोष्टी असतात, ऑलरेडी त्यांच्या आयुष्यामध्ये ते सगळं असलेलं असतं, त्यांना काय वाईट नसतं, वाईट म्हणजे असं वाटत नसतं. पण मला त्या गोष्टी थोडंसं वाईट वाटलं ना की मला ही गोष्ट पाहिजे माझ्या सईपरीसाठी. जे मी त्यांच्या थ्रूत मी अनुभवलेले सईपरीच्या ह्याच्यामधून, त्यांच्या अनुभवातून किंवा त्यांच्या डोळ्यातून म्हणा, त्यांच्यासाठी मी कठोर निर्णय घेतला. मी आजारी असून सुद्धा ही दुसरं चान्स घेण्याचा. दुसरी सासू सुनेला भांडते की मला नातू पाहिजे म्हणजे पाहिजे, पण मी पहिली अशी सून आहे की आईनं शब्द देऊन मी भांडले असेल की आई तुम्ही असं कसं तुम्ही काय बोलत नाही ह्यांना, किंवा तुम्ही आम्हाला कधी काय बोलत नाही. परत पूर्ण आमचं म्हणजे 38-39च्या पुढे गेलं की प्रेग्नन्सीचा काही उपयोग नाही आणि काही वाटणार पण नाही. अजून पण मी सांगते, आमचं बाळ मोठं होईपर्यंत आमचं वय झालं असणार आहे. आम्ही त्या बाळाकडनं काय अपेक्षा ठेवत नाही. उलट त्या बाळाला आम्ही चांगलं शिकवू, छान संगोपन करू आणि त्याच्या पायावर उभा करू. सईपरला तर करायचंच आहे आणि सईपरला भाव मिळेल, यायचा लेख रस्ता मिळेल. परत बरेच म्हणतात की तुला 2 मुली होत्या, आम्ही पण 2 बहिणी आहोत, पण आम्ही अगदी व्यवस्थित राहतो. पण त्यांच्या आईवडिलाच्या मनात काय विचार असेल त्यांना माहीत नसतं. आता प्रत्येकाचा वेगळा अनुभव असतो. तर
मी तो एक अनुभव घेतला. असू ते म्हटलं, कोण किती नावं ठेवतील तेवढं ठेवतील. तर आणि कोण छान पण म्हटले, त्यामुळे काय इतकं काय मला वाटलेलं नाही आहे. तर म्हटलं आता बसून बसून ना इथं वरती पडद्याच्या पाठीमागे इथं वरती माझी ना सुटकेस असते लग्नातली, जे मी गेल्या वर्षी ना पूर्ण फोटोज वगैरे ह्यात एका सुटकेसमध्ये काढून ठेवले होते. सगळं फोटो म्हणजे पोरी बघितल्या होत्या, सई परी वगैरे हे. आणि त्याच्यानंतर ना मला असंच ना झोपल्या झोपल्या घडलेल्या गोष्टी आठवल्या. जसं की बघा, आम्ही ना मला वाटतं परी आमची पुण्यातलीच आठवण आहे. मला 4था महिना लागल्यानंतर आम्ही इकडं परत आलेगावला आलो आम्ही इथं राहण्यासाठी कायमचं. तर त्या परीच्या जन्मावरून मला ना मागचं थोडंसं आठवलं. म्हणजे त्या गोष्टी थोडंसं म्हणजे चला बसून बघावं म्हटलं. म्हणलं आता एकटी बसण्यापेक्षा तुमच्याशी शेअर करावं. माझं पिल्लू सारखं म्हणते, दीदी एवढे दिवस पुण्यात राहून आली, जास्त काय नाही, आम्ही 2-3 वर्ष राहिलो, मला कधीच तुम्ही नेत नाही बघायला, मला कधीच तुम्ही नेत नाही बघायला. असं गेलो 1-2दा, पण कशाच्या जरी कामासाठी वगैरे असं मुक्कामाला वगैरे असं कधी गेलो नाही. परीच्या खूप इच्छा असते, पण आता 1-2 वर्षामध्ये ना तिची इच्छा आम्हाला पूर्ण करणं होतच नाही. कारण की आता डिलिव्हरी आणि बाळ लहान असल्यामुळे पण आता परत ते पुढच्या गोष्टी काही गोष्टी ते पण डोक्यात येतात माझ्यासारखं. आता मी इतकी फ्री असते, परत नंतर ना दिवसभर कामात गुंतून राहणार आहे मी, सई परी आणि बाळाच्या कामामध्ये. आणि आपलं घरचं काम तर ते वेगळंच आणि चिडचिड ती तर वेगळीच. म्हणलं चला परी पोटात असतानाचे काही फोटो तुम्हाला दाखवतो. ह्या सुटकेसमध्ये मी सगळं ठेवले होते. तर म्हटलं चला फोटो बघायचे आहेत. पण सुरुवातीला तुम्हाला सईच दिसणार आहे. तर हे फोटो आहेत बघा महाबळेश्वरला गेल्यानंतरचे. आम्ही जेव्हा पुण्यात होतो ना तेव्हा भाऊ बहिणीचं नुकतंच लग्न झालं होतं. तर त्यावेळेस त्यांच्याबरोबर आम्ही पण गेलो होतो फिरायला. आणि तिथून खूप जवळ, आणि आम्ही आधी लग्नानंतर फिरून आलो होतो म्हणून भाऊ बहिणीला आम्हीच घेऊन गेलतो फिरायला असं म्हटलं तर चालेल. आम्ही त्यांना घेऊन गेलतो फिरायला, भाऊ आणि बहिणीला. ही बघा सई त्यावेळेशी अशी आहे. तर 3 वर्षाची होती आपली सई, 3-3.5 वर्षाची होती. हे बघा. तर सुरुवातीला सगळे सईचेच फोटो येतं. तर हे बघा नखरेली सई. आता कोणाची कॉपी दिसते आता तुम्हीच सांगा. दात तर सगळे उंदरानं खाऊन टाकलेत. आणि तिचं बाबांचं लाड बघा, उचलून फोटो काढायचं लेकीचं चालू आहे. परत झाडावरती बसून, अरे बापरे सगळे सईचेच फोटो येतं. हे पण तिथलेच फोटो आहेत महाबळेश्वरमधलेच. त्यावेळेसचा नकरा अजून तिचा गेलेला नाही आहे. हाही असंच आहे. किती निरागस बालपण असते, किती छान असतात ना. आणि हे पण सईचं आहे, जन्मल्यानंतरचा फोटो सईचा. आणि हे पण पुण्यातनं जेव्हा ही खूप पिडायची मला ही सई, तिला गार्डनमध्ये आटले होते त्यावेळेसचं हे फोटो आहे. बापरे, हे पण सईबाईचं आहे. माझ्या स्वातीबाईनं फोटो काढलेले आहे माझ्या बहिणीनं त्यावेळेसचे. ते एक तिची आठवण मला सारखी येते. मोबाईलमधून काढलेले फोटो आहेत ना हे. तर हे पण सईचं आहे अगेन. हे पण सईचं बालवाडीतलं गॅदरिंग. हे आम्ही तिथं फिरायला गेल्यानंतरच आहे. महाबळेश्वरचा बाबाला सोडून राहत नव्हती बिलकुल पोरगी. आणि हे पण ओळखायला येतात का बघा, अगदी स्लिम असे आहेत सईचे बाबा. तर हे सगळे ना सईचे बाबा वगैरे सगळे अगदी फ्रेश आहेत. पण मी त्यावेळेस ना परी पोटात होती. तरी पण मी म्हणजे हळूहळू आम्ही गेलेलो होतो प्रवासाला. इतका मला काय त्यावेळेस एवढा त्रास काय जाणवला नाही. त्यावेळेस हे बघा एका जागी नुसती मी बसून होते, सगळे फिरायची मी बसून होते. त्यावेळेस परी आपली पोटामध्ये होती. तर हे बघा त्यावेळेस आपलं परूबाई पोटात होते. तिला का माहिती मी महाबळेश्वर पुणे सुद्धा तिला फिरून आणले. इतकंच की चेहरा माझा खूप असा पडलेला होता. इतकं मला म्हणजे काय म्हणतात त्याला, आनंद घेऊ शकले नाही फिरण्याचा. ह्यात थोडंसं आनंद दिसतोय फिरण्याचा. मग थोडंफार तरी इतक्या लांब आल्यासारखं जरा हसा खेळायला बागडायला तर पाहिजेच. तर हे आठवतात काही गोष्टी, बसून आठवल्या म्हटलं चला दाखवावं. तर हे सगळे महाबळेश्वरमधले आहेत फोटो. परत सईबाई आली.
परत सईबाई. आणि नवीन नवीन लग्न झाल्यानंतरची माझी वहिनी पहिले असं दिसत होती. लग्न होऊन मला वाटतं खूप झालं आहे, 15 दिवसच झाले असतील. वहिनींची पहिली वटपौर्णिमा माझ्याबरोबर पुण्यातच झालेली आहे. हे एक त्यांच्या म्हणजे आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे आणि माझ्यासुद्धा. तर हे आम्ही चौघं एका मॉलमध्ये आलो होतो त्यांना फिरवायला पुण्यामध्ये. परत माझा भाऊ आणि हे नवीन नवरा नवरी. माझी बहिणी तशीच आहे का, बदलले सांगा बरं. आम्ही दोघं जोडी जोडी सेल्फी, आमची सेल्फी, परत आमची सेल्फी मॉलमध्येच मिक्स आहेत थोडेसे. आणि हे परत महाबळेश्वरमधले आणि मिक्स झालेत फोटो. तर ही सानू आहे नंदेची मुलगी आणि हे तर माझी नंदेची धाकटी मुलगी श्रुतिका, परत नंदेचा मुलगा सार्थक. मला वाटतं सुट्टीला आल्यानंतरचा आमच्या आलेगावचाच दरवाजा दिसतोय. फोटो मिक्स झालेले आहेत. आणि हे पण पुण्यात बघा आळंदी रोडला एक साई मंदिर आहे, खूप छान आहे. तिथे आम्ही गेलो होतो दर्शनासाठी. तर त्यावेळेस काढलेला हा माझा फोटो आहे. तब्येत बघा कशी आहे. तिथेच काढलेला फोटो आहे साईबरोबर. आलेगावला निघून यायच्या अगोदर ह्यांनी मला सगळीकडे फिरवून आणले बरं. तर हे परत मी परत पुण्यात काढलेल्या नखरेनं काढलेला फोटो सई आणि सईचे बाबा. परत सईच्या बाबांचं आणि सईचा फोटो. परत पुण्यात आम्ही गुढीपाडवा होता त्यावेळेस काढलेला हा फोटो आहे सईचा. परत हा महाबळेश्वरचा. परत हा पण पुण्यातलाच आहे सईचा. परी बघितली की रडते. दीदीचे सगळे फोटो आहेत माझे, नाहीच म्हणते, पण सईचेच आहेत. तिला खूप मोठं होईपर्यंत मी टिक्का पावडर केलेलं आहे, इतकं लाड केलेलं आहे हिला. बाबांचं गॉगल घालून शाईन मारते, शायनिंग. हे पण सई. सगळे मोबाईलवरती काढलेले फोटो आहेत. परत हा पुण्यातलाच काढलेला आहे गणपतीच्या वेळेस, जिथं आम्ही राहत होतो ना भाड्याने, तिथला आहे. खाली उभारून खाली येऊन आम्ही काढलेला आहे. खूप छान आठवणी. ह्या साऱ्या जर असं भवताराच्या आठवणी जर पाहिले ना, असं वाटतं की मी अजून तिथेच आहे का, असं मला सारखं वाटतंय. आणि हे पण सई. आपलं मस्तानी आंघोळीला येत होती इथं पुण्यावरून आपण येताना लागतं ना घाट, तिथला. परत सई 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 सईच आहे. तर परत सई असतात ते गेलेले क्षण आपल्याला आठवून देतात. कुणी हा शोध काढला असेल देव जाणो, की घडलेल्या गोष्टी हे असं कॅप्चर करून ठेवत असतो हा कॅमेरा. तर इतकं छान वाटतात ना काही गोष्टी बघून, खूप छान. जसं की बघा हे तर अल्बम मला दाखवायलाच नको वाटते. लग्न झाल्यानंतर आपण जेव्हा पहिली नवरी होऊन म्हणून जातो ना, त्यावेळेस काढलेलं मी आणि माझी बहीण, तिची बहीण जी आहे माझी, तिचं आणि माझं एकदाच लग्न झालेलं. तर दोघी पण संगच आलेलो आम्ही. मग तिचे फोटो मी, माझे फोटो ती, अशी नवीन लग्न झाले ते एक आनंद वेगळाच असतो बघा. तर आम्ही ना 4 वर्षापूर्वी मुंबईला फिरायला गेलो. तर ह्यांचा आणि माझा फोटो असा काही गोष्टी असतात. इतकं भारी वाटतं ना ते. जसं आपलं उतरतं वेळी येईल ना, त्यावेळेस बघायला खूप मजा येणार आहे. माझा आवडता सगळ्यात मस्त हा फोटो आहे बघा माझा, एकदम बेस्ट. साडी पण मी माझ्या बहिणीचीच घातलेली, हत्तीच्या बहिणीची. अशा काही गोष्टी आहेत ना, त्यावेळेस आम्ही चेष्टा मस्करी वगैरे केलेलं सगळं आठवते. एक ना एक गोष्ट आठवते. एवढंच की काय फोटो माझी स्वाती बहीण काढलेली ती पण मला मग लय आठवते. मग थोडंसं ती आठवली, मग थोडंसं आपण मग इमोशनल होतो.
मग त्यापेक्षा काही फोटो बघायला नको वाटतं, पण काय होतं कधी कधी ना काही गोष्टी बघावंच लागतात. कधी कधी असं नाही करमलं वगैरे, तर आज तसं बघायला गेलं तर मला अजिबात करमना काय नाही. त्यामुळं मला ह्या काही गोष्टी आठवल्या. त्याच परीनं सकाळी तिच्या बड्डेचं बोलून गेली. तिचं ह्या वर्षी बड्डे होऊन गेला की लगे पुढच्या वर्षी बड्डेची लगेच तयारी करायला ती चालू असते तिचं. तर असं असते बघा घरात पोरं असल्यानंतर. तर चला, आणि व्हिडिओ दुसरा काय करणारच नाही, कारण की कालच्यापासून इतकी कणकणी आले ना, खूप कणकणी आले. सकाळ पटापटा सगळी कामं आवरली. कामं तर सगळी करावंच लागणारी, कारण की आता घरात मामा पण आलेले आहेत. एरवी आपण जर आपली जर फॅमिली असेल, काहीतरी करून खातो किंवा कशावर तर भागवतो. पण एखादी जर व्यक्ती जर घरी आलं तर थोडंसं म्हणजे थोड्याशा वेगळ्या भाज्या कमी जास्त काहीतरी करावं लागतं, वेगळं जेवणामध्ये काहीतरी बनवावं लागतं. तर शूट काय घेतलेच नाही, इतकं काय माझा आज मूड नव्हता, त्यामुळे मी काहीच घेतलेलं नाही आहे. आणि आराम करायला गेलं तर पण मला ना काय माहीत झोप पण येत नाही, धड रात्रीची बी येत नाही, दिवसा पण येत नाही. पण कंबर टेकण्यासाठी मला पडावंच लागतं. इतकी भयानक कंबर दुखते, खूप अशी कंबर दुखते. त्यामुळे थोडंसं पडून राहते. पडून पडल्या म्हटलं चला तर काही गोष्टी आपला अल्बम तरी बघत बसावं. तर अल्बम बघता बघता म्हटलं चला हे फोटो पण तुमच्याशी शेअर करावं. तर कसा वाटला आजचा फोटोचा आपला ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती कोण नवीन आहे का, व्हिडिओ तर बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.